मित्रांनो, यावर्षी 2026मध्ये 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र आणि यंदाच्या महाशिवरात्रीचं काय खास वैशिष्ट्य आहे, चला जाणून घेऊया. तसेच महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त काय असणार आहे, पूजा कशी करावी, निषिद्ध काळ काय आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे महाशिवरात्री किती महत्त्वाची असते. या रात्री भगवान महादेवाची पूजा केल्याने पुण्य मिळते, पाप नष्ट होतात, महादेवाची कृपा आशीर्वाद मिळतो, जीवन सार्थक होते, शिवलोकाची प्राप्ती होते. कुंडलीतला चंद्र हा जो ग्रह आहे तो बलवान होतो, मनाला शांती मिळते आणि मानसिक आणि शारीरिक आजारातून मुक्ती मिळते. अडकलेली कामे पूर्ण होतात, यश, कीर्ती, मानसन्मान, सुखसमृद्धी मिळते. तुमची कोणतीही इच्छा किंवा मनोकामना असेल तर ती पूर्ण होते. इतका महत्त्वाचा महाशिवरात्रीचा दिवस असतो. चतुर्दशी तिथी 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. यावरून महाशिवरात्रीचा काळ निश्चित करताना दिवसापेक्षा रात्रीला जास्त महत्त्व दिलं जातं. चला आता महत्त्वाचं मुद्द्याचं बोलूया. यंदाची महाशिवरात्र कधी असणार आहे? यंदा 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र आहे. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे, परंतु महाशिवरात्रीमध्ये मघाशी म्हटल्याप्रमाणे रात्रीला महत्त्व जास्त आहे. यंदा 15 फेब्रुवारी 2026 रोजी निश्चित काल उत्तर रात्री 12:28 पासून 1:18 असणार आहे. आता महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा आहे तर माघ वद्य त्रयोदशीला म्हणजे आदल्या दिवशी एक वेळ भोजन करून राहायचं आहे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी स्नान करावं, शिवपूजन करावं, व्रताचा संकल्प करावा. उपवास, पूजा, जागरण या 3 प्रमुख महत्त्वाच्या गोष्टी महाशिवरात्रीला करायच्या असतात. रात्रीच्या 4थ्या प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजन केले जाते. त्याला यामपूजा म्हटले जाते. पूजा करताना महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्राचा पूजेमध्ये समावेश असावा. तसेच आंब्याची पाने वाहिली जातात. महाशिवरात्रीला महादेवाचा जलाभिषेक तसेच रुद्राभिषेक केला जातो. महाशिवरात्र का साजरी केली जाते यामागेही अनेक कथा सांगितल्या जातात. एक म्हणजे माता पार्वती आणि महादेवाचा विवाह या दिवशी झाला होता असं काही कथांमध्ये सांगितलं गेलं आहे. तर दुसरीकडे काही कथांमध्ये असं सांगितलं जातं की समुद्रमंथनामधून जे विष म्हणजे हलाहल बाहेर आलं होतं ते याच दिवशी भगवान शंकराने प्राशन केलं होतं आणि जगाला विनाशापासून वाचवलं होतं. हेच ऋण फेडण्यासाठी महाशिवरात्र साजरी केली जाते. मित्रांनो, शिवरात्रीचेही वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला माहिती आहेत का ते कोणते आहेत? ते नसेल माहिती तर मी सांगते, चला बघूया. शिवरात्रीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मास शिवरात्र, योग शिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत. यापैकी महाशिवरात्र सर्वश्रेष्ठ मानली जाते. रोजची रात्र ही नित्य शिवरात्र असते. शुद्ध चतुर्थीची रात्र ही पक्ष शिवरात्र असते आणि प्रत्येक महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला मास शिवरात्र म्हणतात. योग सामर्थ्याने निर्माण केलेल्या रात्रीला ही योग शिवरात्र असे म्हणतात. आता शिवरात्रीला काय उपासना करावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका, सांगते ऐका. शिवरात्रीच्या रात्री तुम्ही प्रदोष काळात शिवशंकरांची पूजा करा. शिवस्तोत्र म्हणा, महादेवाचे मंत्र म्हणा, महादेवाचा जलाभिषेक करा, रुद्राभिषेक करा, कालभैरवाष्टक म्हणा, महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांची नावे म्हणा किंवा महादेवाचे 108 नावे बोला, आरती करा, उपवास करा, जागरण करा किंवा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा. देवाला प्रिय असलेले बेलपत्र, धतुरा, भस्म या महत्त्वाच्या गोष्टी वापरून महादेवाची पूजा करा. या दिवशी सात्विक विचार ठेवा. जमलं तर स्वइच्छेने दानधर्म करा. अनेक वेगवेगळ्या सोप्या पद्धतीने तुम्ही भगवान महादेवाची पूजा शिवरात्रीला करू शकता आणि या महाशिवरात्रीच्या पुण्यकाळाचा पुरेपूर लाभ घ्या. मित्रांनो, आशा आहे ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की म्हणा हर हर महादेव.